या वनस्पतीचं खोड कोणतं आहे? खोड तर बघा इथे संतोषच्या हातामध्ये एक वनस्पती आहे. माईक चालू कर तुझा. हा, तर या वनस्पतीचे अवयव मूळ, खोड, पान, फूल असे अवयव आहेत का याच्यामध्ये? ते दाखव बरं. मूळ कोणतं आहे ते दाखव. मूळ आहे, हा, इथे पुढे खोड, खोड, पाने, पाने, फूल. फूल. बरं, त्याला फळ आहे का? नाही सर, नाही अजून. फळ कधी येणार आहे? नाही ना, ते दिवाळीच्या नंतर. फळ म्हणजेच, अरे तेच फळ म्हणजेच त्याचं बिया असणार आहे. बरोबर आहे की नाही? हो हा हो. हा, बरोबर. छान माहिती सांगितली. बघा, आपल्या परिसरात अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या मूळ, खोड, पान, फुले, फळे अशा वेगवेगळ्या भागामधून त्या उत्पन्न होत असतात. मग वनस्पतीची जे काही हे अवयव आहेत, मूळ, खोड, पान, फूल आणि फळे, हे तुम्हाला आपल्या परिसरातील वनस्पतींच्या निरीक्षणावरून सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यासता येईल. बघा, पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. मूळ बघा आता, इथे मुळाचे वेगवेगळे भाग दाखवलेले आहेत. मला इथे एक प्रयोग दिलाय. काचेच्या चंचू पात्रात वर्तमानपत्राचा बोळा ठेवायचा. पाणी शिंपडून बोळा ओलसर करा. काच आणि कागद यामध्ये भिजवलेले हरभरे, मटकीचे दाणे ठेवा. 2-3 दिवसांनी बियांमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा. बर, आता हा प्रयोग तुम्हाला सहज घरातल्या घरात करता येईल का करता? हो हा, आता हो. एक प्रयोग मी पण केलेला आहे. मी तुम्हाला तो प्रयोग प्रत्यक्ष दाखवतो. 1-2 मिनिट. हा, स्क्रीनवर राहा. बरं, दिसतंय? हो. बघा, स्क्रीन मध्ये इकडे बघा तुम्ही. त्या ठिकाणी तुम्हाला एका ट्रे मध्ये काही झाडं दिसतायत का? हो हो हो. एक महिन्यापूर्वी हे कशाची रोप आहेत येतील का ओळखायला तुम्हाला? अजून बघा. कलिंगडाचे सर. नाही. ठीक आहे, कलिंगड नाही आहे, चिकू आहे. चिकू. कशाची रोप तयार केलेली आहे? चिकू 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 चिकू. हा, तुम्ही असं आपल्या कुंडीत म्हणा किंवा आजूबाजूला हा प्रयोग सहज करू शकता. चिकूचा नाही सांगत आहे मी, कोणत्याही वनस्पतीचा. इथं बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला
हरभरे, मटकीचे दाणे हे आपल्याला सहज घरात उपलब्ध होऊ शकतात. होऊ शकतात का हो. नाही? हो सर. हा. हो सर. तुम्ही काय करायचं, आपल्या घरात समजा हरभऱ्याची म्हणा मटकीची उसळ बनवली जाते भाजी, तेव्हा घरात आई भिजत टाकते, बरोबर आहे ना? हो. हा. हो मग ते भिजत टाकल्यानंतर बऱ्याच वेळा त्याला मोड येतात बघा. हो. हो हो मग हे जे मोड आहे, तो आलेला पहिला जो मोड आहे त्यालाच आदिमूळ असे म्हणतात. काय? आधी आदिमूळ. आदिमूळ. हा. मग हे आदिमूळ कुठे जातं? दोन आदिमूळ. मुळं फुटतात बघा, एका बीला 2 मुळं येतात पहिले. आलं का लक्षात? आदिमूळ म्हणजे जे अगोदर बीला फुटते, ते अगोदर फुटते आणि ते जमिनीत खाली वाढत जाते, त्याला आदिमूळ म्हणायचं. आणि जमिनीच्या वरच्या भागाचे निघत येतं, त्याला काय म्हणायचं? अंकुर. 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 हा, अंकुर म्हणतात, बरोबर. इथं बघा, वर आलेला भाग, जमिनीच्या वर आलेला भाग अंकुर. अंकुराला काय फुटतात? पान. हा? बघा, तुम्हाला आदिमूळ आणि अंकुर दाखवतो मी. तुम्ही बघताय का? दिलाय मोबाईल ठेवून? नाही सर, बघतो. हा. हा. आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असलेला हा पदार्थ काय आहे सांगा? हरभरे. हरभरा. हरभरे. ओके. आपल्या सगळ्यांकडे आहे. हे बघा, आता हा जो हरभरा आहे यात एक मूळ आलेला आहे, बरोबर. हो हो. असे भरपूर हरभरे आहेत. हा. आपल्या घरी शेतातच पिकतात, त्याच्यामुळे मग तुम्हाला दाखवायला सोपं गेलं. हा. आता हा जो मूळ आहे याला कोणतं मूळ म्हणायचं? आदिमूळ. आदिमूळ. आणि बघा, हे आदिमूळ असं जमिनीत गेल्यानंतर वरती जो हरभऱ्याचा टरफल असे 2 भाग होतात, बरोबर आहे की नाही? हो हो. हा. मग हा जमिनीच्या वर जातो की खाली राहतो? खाली. आधी खाली. जमिनीत राहतो आणि अरे रे रे रे, मी काय विचारतोय तुम्हाला लक्ष नाही तुमचा? हा जो मूळ अगोदर निघालेला मूळ आहे आदिमूळ, हे आदिमूळ जमिनीत जातं. मग हा वरचा टरफलाचा भाग कुठे जातो? वरती. जमिनीच्या वरती येतो. त्यातून पाने फुटतात, बरोबर आहे की नाही? हा. हो हा. हो बस. बघा, त्याला आपण अंकुर म्हणायचंय. काय म्हणायचंय त्या भागाला? अंकुर. अंकुर. हा. अंकुर. आदिमूळ आणि अंकुर लक्षात घ्या. आता आदिमुळापासून काय तयार होतं? आदिमुळामुळे जमिनीच्या आदिमूळ जो भाग आहे तो जमिनीच्या पूर्ण खाली होतो आणि जमिनी लगतचा जो जाडसर भाग आहे तो पुढे निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या याच अवयवाला मूळ असे म्हणतात. हा. अगोदर आलेलं मूळ हे आदिमूळ असतं, परंतु जेव्हा ते खाली जातं खोल, तेव्हा त्याला आपण त्या अवयवाला मूळ असे म्हणतो. मग आता तुम्हाला मी याच्यासाठी एक वनस्पती याच्यासाठी काढून आणायला लावली. जमिनीमध्ये तुम्ही त्या वनस्पतीचं निरीक्षण करा. जे मूळ आहे त्या मुळांना छोटी छोटी उपमुळे फुटलेले असतात. काय फुटलेले असतात? उपमुळे. म्हणजे छोटी छोटी अजून केसासारखा भाग असतो बघा, तो आहे का? हो हा. आणि ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात, त्यामुळे मुळे झाडाला आधार देतात
अशा प्रकारच्या मुळांना तोटमूळ असे म्हणतात. बघा, आता मुळामध्ये सर्वात पहिले उपमूळ असतात. उपमुळानंतर प्राथमिक मूळ, त्याच्यानंतर बघा हा छोटासा केसासारखा भाग आहे, याला मूलरोम म्हणतात. शेवटी जे काही मुळाचं टोक असतं त्याला असा टोपीसारखा भाग असतो बघा, शेवटला बरं का, एकदम मुळाच्या टोकाला, त्याला मूलटोपी असे म्हणतात. तर मूलटोपीच्या वरचा भाग हा मूलाग्र असतो. मग जमिनीमध्ये काही मुळांना छोटी छोटी उपमुळं या ठिकाणी फुटलेली आहे बघा. मूळ तर हे आहेच मुख्य, परंतु त्याला अजून काही मुळं फुटलेली आहेत, त्यांना उपमुळं म्हणतात. ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात, मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना तोटमूळ असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये टॅप रूट असंही म्हणतात. मुळांच्या टोकाच्या भागांवर केसासारखे धागे असतात, त्यांना मूलरोम असं म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग अत्यंत नाजूक असतो बघा. हा मुळाची वाढ या भागात होत असते, त्याला इजा होऊ नये म्हणून त्याच्यावर टोपीसारखे एक आवरण आहे, त्याला मूलटोपी असे म्हणतात, रूट कॅप. तुम्ही तोडलेल्या वनस्पतीला असेल बघा. आता इथं एक अजून प्रयोग दिलाय. काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा, त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील असा ठेवायचा. 8 दिवस त्याचं निरीक्षण करायचं मुळांचं. मग खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. कांद्याची जी मुळं आहेत ती अगदी बारीक केसासारखी असतात. ते असतात बारीक केसासारखी. केसासारखी असतात. त्यांना कोणत्या प्रकारची मुळं म्हणतात? तंतुमय. बघा, कांदा खूप चांगला नाही सापडला. आता हे वरती पान आहेत बरोबर, खालच्या बाजूला आता तो कसे उन्हाळ्यातले कांदे त्याच्यामुळे त्याचे पूर्ण मुळं गेलेली आहे. दिसताय का खाली? हो. हा, तुमच्याकडे जर असेल चांगला कांदा, त्याला बारीक तंतुमय मुळं असतील तरी दाखवला तरी चालेल. हा, दाखवता? आहे का? नाही? बरं, ठीक आहे, चालेल. बघा, मग खोडापासून फुटणाऱ्या, खोड म्हणजे आता कांद्याचा खोड हाच भाग आहे बघा. कांद्याच्या मुळाचा जो भाग आहे त्याला खोड म्हणायचे, आणि ही खाली जी मुळे आहेत ती तंतुमय मुळे म्हणतात. आता मुळांचे 2 प्रकार असतात, लक्षात घ्या. मुळांचे किती प्रकार असतात? 2. त्यात 2 प्रकार म्हणजे पहिला आहे सोटमूळ आणि दुसरा आहे तंतुमय मूळ. 2 प्रकार असून द्विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते, तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मूळ असते. आता द्विदल वनस्पती, हरभरा दाखवला का मी तुम्हाला? हरभरा ही द्विदल वनस्पती आहे. द्विदल म्हणजे कशी रे? 2 भाग असतात त्याला. द्विदल म्हणजे 2, थोडक्यात शेंगदाणा, वाटाणा, हरभरा, ह्या काय आहेत? द्विदल वनस्पती. द्विदल वनस्पती. हा, या वनस्पतींना सोटमूळ असते, लक्षात घ्या. तर कांदा, अजून मुळा, गाजर, या वनस्पतींना कोणती मुळं असतात? द्विदल. लक्ष कुठं चाललंय?
कोणत्या प्रकारची मुळं सांगतोय मी? सोटमुळं आणि तंतुमय. तंतुमय मुळे. कांदा, मुळा, गाजर यांना तंतुमय मुळे असतात. कांद्याला तंतुमय आहे. हा, तर सोटमूळ हे द्विदल वनस्पतींमध्ये असते. पुढे परत मला छोटे छोटे असे प्रयोग दिलेत. आता वनस्पतीमध्ये अजून काही आगंतुक आणि रूपांतरित मुळे असे 2 प्रकार सुद्धा आढळतात. एका कुंडीत वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धने यांचे दाणे पेरा. 8 दिवस ते काळजीपूर्वक वाढवा. शेवटी रोपे वीतभर उंचीची झाल्यानंतर कुंडीतील माती ओली असताना ती अलगद काय करायची? उपटून घ्यायची. पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या शंकुपात्रात ठेवा, जेणेकरून मुळांना इजा न होता मुळांवरील माती निघून जाईल. ह्या मुळांचं तुम्ही निरीक्षण करा. कोणत्या वनस्पतीचे मूळ सोटमूळ आणि कोणत्या वनस्पतीचे मूळ तंतुमय आहे ते आपल्याला बघता येईल. इथं पाण्याची पातळी आहे. पाण्यात जरी ठेवलं तुम्ही एखादी उपटलेली वनस्पती एखाद्या मोठ्या बरणीत तरी समजणार आहे. आता बघा, मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे आणि जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे, क्षार शोधून घेणे, आधार देणे अशी विविध कार्य मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे असे म्हणतात. हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे, श्वसनमुळे त्या वेगवेगळ्या मुळांचा प्रकार आपल्याला आढळून येतो. बघा, इथं वडाच्या झाडाचं चित्र दाखवलेलं आहे. वडाच्या खोडावर फुटलेली जी काही मुळं आहेत ती जमिनीच्या दिशेने वाढतात. त्यांना आपण पारंब्या म्हणतो. मी या पारंब्यांना खेळ पण खेळले असाल. हा, खेळले का? नाही? तुम्ही काय आता बाबा मोबाईलवर खेळणारे मुलं झाले. पारंब्या तुटून नाही पडत. हा, मुळं असतात त्याला, मुळं असतात. हा, मग वडाच्या पारंब्या लटकलेल्या असतात बघा ना, फांदीला खाली खाली जमिनीपर्यंत पसरलेल्या असतात. त्या एक प्रकारचे मुळच आहेत. त्या मुळांमुळे त्या झाडाला आधार येत असतो आणि वडाच्या या झाडाला आपण वटवृक्ष असे सुद्धा म्हणतो. या मुळांची संख्या वाढली की हळूहळू जंगलच त्या ठिकाणी तयार होते. इथं बघा, आता एक कोलकाता येथील इंडियन बॉटॅनिकल गार्डन मध्ये 250 वर्षाचे खूप मोठे झाड या परिसरात आहे. किती वर्षाचं? 250. आता हे पुस्तक 250 हे वर्ष पुस्तक छापली तेव्हाच आहे. आता याला 7-8 वर्ष झाली या पुस्तकांना, म्हणजे अजून वाढलं ते. या झाडाला हजारो पारंब्या आहेत. बरोबर? असं तुमच्या गावात आहे का एखादं वडाचं झाड? सर्वांनी रस्त्याला आहे वर्गामध्ये. हो, निरीक्षण करा त्याचा. हा, पुढचा भाग आहे वनस्पतीचे खोड. बघा, आता खोड हा जो काही भाग आहे तो जमिनीपासून वरचा भाग. जमिनीच्या खालचा भाग संपला, जमिनीच्या वरचा भाग खोड. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या 2 पेरांमधील अंतराला कांडे असे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात. एक फांदी घेऊन आकृतीत दाखविल्याप्रमाणे त्याचे विविध भाग आपल्याला शोधता आले पाहिजे. संतोष, घे तुझ्याकडची वनस्पती.
दाखव. हा बघा इकडं. आता खोड दाखव सगळ्यात पहिले, वरती कर. हा, कुठून कुठपर्यंत खोड आहे? हा भाग खोडाचा आहे, बरोबर. हा, खोडामध्ये आता वनस्पतीच्या खोडामध्ये पेरे असते. पेरे, आता सगळ्याच वनस्पतींना पेरे असेल असं नाही. तुम्ही ऊस पाहिला का? ऊस. हा, ऊस या वनस्पतीला पेरे असतात बघा. टणक भाग असतो आणि त्यामध्ये परत मांसल भाग असतो, आहे की नाही? तसं याला सुद्धा, ह्या सुद्धा वनस्पतीला पेरे आहेत. बघ ना, वरती जाय अजून. आता हे बघ, हे बघ. हा, दिसताय का? दोन भाग जिथं पाने फुटले, खाली कर अजून. बघ आता दोन ठिकाणी पानं फुटली. या ठिकाणी सगळ्यात पहिली पानं कुठे आहे? दाखव. तिथं हात लाव. खालून कुठं पानं फुटली आहे? दाखव. वरती, त्याच्या वर घे थोडासा हात. सरीचे पहिले पाने होती ते खराब होऊन गेले. बरोबर. तिथं होते ना पहिले, पानं पडून गेले. मग तिथून तर आता कुठे आहे पानं? बघ बरं, आता कुठं पानं फुटली आहेत? हा, इथं. हा, आता पहिली पानं होती तिथून तिथपर्यंतचा भागाला, दोन्ही भागांना हात लावतो. हा, बरोबर. ह्या भागाला काय म्हणायचंय? पेर. पेर. लक्षात घ्या. हा जो भाग आहे याला पेरे म्हणायचंय. आणि त्या दोन भागांमधील जे काय अंतर आहे त्याला कांडे म्हणायचं. काय म्हणायचं? कांडे. ओके. चल संतोष. आता व्हेरी गुड. बघा पुढे. खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात. म्हणजे बघा, दिलेला आहे तो भाग. बघा, छोटस पान फुटायचा भाग आहे, दिसतोय का? मुकुल. हा, एखाद्या फांदी फुटते तेव्हा तिथं छोटे छोटे असे बारीक रूट्स येतात, त्याला मुकुल म्हणतो आपण. हा, बघा, पेर कोणत्या भागाला दाखवलंय? कांड कशाला म्हणायचे? पानं पण दाखवली इथं वनस्पतीला. मुकुल. सगळे भाग आकृतीतून सुद्धा तुम्हाला स्पष्ट होतं. आता इथं काही वनस्पती दिल्या आहेत, हे तुम्ही स्वतः करायचं आहे. वनस्पतीचे खोड, त्याची जाडी, लांबी, ऊस, मेथी, अजून अशा वनस्पती घेऊन तुम्ही मोजू शकता. पुढचा जो भाग आहे तो आहे पान. तुमच्या आजूबाजूला एखाद्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे का रे? खूप लांब नाही जायचं आणायला, जवळच्या जवळ. किंवा भेंडी खायची भेंडी नाही, मोठी भेंडी. बरं, बघा. या ठिकाणी पानाचा एक भाग दाखवलाय बघा, दिसतोय का? आता जे पान तुम्हाला पुस्तकात ज्याचं वर्णन दिलंय त्यातले सगळे भाग ह्या ठिकाणी आहेत. सगळे भाग आहे असं हे पान बरोबर शोधलं मी. आता पानाचे वेगवेगळे प्रकार असतात. संयुक्त पान, साधे पान, कळतंय का? खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट, हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. हा जो पसरट भाग आहे ना पानाचा, याला काय म्हणतात? पर्णपत्र. पर्णपत्राच्या कडेला
पर्णधारा म्हणतात. ही जी कड आहे, हा जो पानाचा आकार दिसतो आपल्याला, ह्या कडेला पर्णधारा असे म्हणतात. पर्णधारा ह्या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. दंतेरी म्हणजे दातासारखा भाग असतो त्याला. जसं दातासारखा पानाचा भाग असणारा भाग कोणता आहे सांगा? गुलाबाचं पान पाहिलं का तुम्ही? हो हो हा. असं टोचतं बघा ते थोडस आपल्याला, आहे की नाही? हो हा. हो बघा आता एक एक भाग दाखवतो मी, तुम्ही मला सांगायचं आहे. हा, या पूर्ण भागाला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं सांगा? पर्णपत्र काय म्हणायचं? पर्णपत्र पर्णपत्र. आता हा जो भाग आहे कडेचा, त्याला काय म्हणायचं? पर्णाग्र नीट बघा. पर्णाग्र कुठं पर्णाग्र आहे? त्याला पर्णाग्र म्हणतात का? पर्णधारा. पर्णधारा मग हा, त्याला पर्णधारा, या पूर्ण भागाला पर्णधारा. आता हा भाग कोणता आहे? हे पुढचं टोक, त्याला पर्णाग्र म्हणा. हा, पर्णाग्र. आता बघा ह्या पानामध्ये तुम्हाला अशा काही तिरप्या रेषा दिसताय का? हा, याला काय म्हणतात रे? शीर शीर. शीर हा, पानाशी शीर असे म्हणतात. बघा दिसतायत ना इथे शिरा. तर बघा इथं याच वनस्पतीमध्ये तुम्हाला बघा एक मधोमध जाडसर भाग दिसणार आहे. याला काय म्हणतात? मध्यशीर मध्यशीर. हा, मध्यशीर. आणि ह्या बाजूच्या शिरा, मध्यशीर हा, या बाजूच्या शिरा आहेत. आलं लक्षात? हो हो पानाचे विविध भाग. इथं बघा हा पानाचा जो भाग आहे याला देठ म्हणतात. कळतंय का? देठ. हो हा देठ. आणि छोटी छोटी अजून पानं फुटली याला पर्णतल असे म्हणतात. आता बघा इथं पानाचे 3 प्रकार दाखवले तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. ही पानं तुम्ही सहज शोधू शकतात आपल्या परिसरात. सर माफक 2 पान आहेत. आहे का? हा, हो. दाखव. हा, व्हेरी गुड. दंतेरी पान आहे बघा हे. दंतेरी. आणि हे कशाचं आहे रे? उजव्या हातात कोणतं आहे संतोष? उजवा हात. हा, दोन्ही हातांमध्ये कोणकोणते पानं आहेत ते झाडांची नावं सांग ना, वनस्पतींची. सगळ्यांना माहिती होऊ दे ना. सर नाही माहित. अरे बाप, होते ते मला पण इथं ओळखू येत नाहीये, दिसत नाहीये व्यवस्थित. जवळ कर थोडं. तिकडे जर हे दुसरं दाखव कोणतं आहे ते. हा, बरं ठीक आहे. प्रत्यक्ष पाहिलं असतं तर समजलं असतं काय नेमकं काय सांगता नाही येणार. हा ठीक आहे. नाव तसं विचारून घ्या. व्हेरी गुड. बघा आता ही जी 2 पानं दाखवली तू, हीच पाठ्यपुस्तकात दिलेली आहे आपल्याला. खंडित पान आणि दंतेरी पान असे दोन्ही पान आहेत बघ तुझ्याकडं. एक खंडित. हे कशाचं पान येईल का ओळखता तुम्हाला? टरबूज. टरबूज बघितला का? हो हा हो हा, टरबूजाचं हे खंडित पानाचा प्रकार आहे. तर दंतेरी पान आणि हे सलग पान. सलग म्हणजे बघा ते अगदी चोपडे, कुठेही त्याला खंड नाही आजूबाजूला. दिसतोय का? हो
हो हो याच्यावर याला पुढे पुढे दातासारखा आकार आहे बघा, टोकदार कुठं कुठं. तर हे खंडित पान हो आहे. आता चिंचेचं जे पान असतं त्या पानाला बघा ना किती छोटी छोटी पानं असतात, नाही का? हो असता. आता बघा, पर्णपत्राचा हा पुढचा जो भाग आहे याला पर्णाग्र म्हणतात. हे पर्णपत्र आहे सगळ्यात टोकाचा भाग, याला पर्णाग्र म्हणायचं आहे. यात मुख्य निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. हम्म? कशी 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 असतात पानं? निमुळते, टोकदार आणि गोलाकार. हो, हॅलो, हो तात चालू आहे. हो, करतो मी तुम्हाला थोडा वेळात. हा, निमुळते, टोकदार, गोलाकार असे वेगवेगळे प्रकार असतात. काही वनस्पतीच्या पानांना देठ असतात, तर काहीच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय. बघा, खोडाशी जोडलेला भाग पर्णतल कुठे आहे बघा, नीट बघा. हा खोडाला जोडलेला असतो. हो खोडाला जोडलेला भाग असतो हा, बरोबर ना? इथून पान तोडतो आपण कोणते. हा, सर या पानाला काँग्रेस म्हणतात. काँग्रेस. हा, बरोबर आहे ना? दाखव दाखव. हा, काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. हा, ओके. कडू असतं बघ ते, काय असतं? कडू. कडू. ते कडू हा, म्हणजे इथं क्लिअर दिसत नव्हतं, नाहीतर मग बरोबर समजलं असतं आपल्याला. दाखव दोन्ही पण वनस्पती. जवळ घे. थोडस लांब धरणार आहे बाळा, कर मागे. ओके. हम्म? ओके ओके, चालेल. दिसल्या सर्वांना? हा, आता ठेवून दे. हम्म. बघा, पान जिथं जोडलेलं असतं तिथं त्या भागाला देठ म्हणतो आपण. काही वनस्पतीच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजेच पर्णतल होय. काही पानाच्या पर्णतलाशी छोटा पानासारखा भाग असतो, त्याला उपपर्ण म्हणतात. बघा इथं या चित्रामध्ये उपपर्ण दाखवले दोन, दिसताय का? हो म्हणजे ती मोठ्या पानापेक्षा बारीक असतात, मुख्य पानापेक्षा लहान असतात. आणि सगळ्याच वनस्पतींना उपपर्ण असतात असं नाही, काही वनस्पतींमध्ये नसतं. आपण काही वनस्पतीमध्ये पानाचा एकच पर्णपत्र असून मध्यभागी एक शेर असते, जसे आळूचं पान आहे की नाही. हो अशा पानांना साधे पान म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती अनेक पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असतात. अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात. मग पानाचे दोन प्रकार आहेत, एक साधे पान आणि संयुक्त पान. बघा इथं दिले, गुलाब, कडुलिंब, कोथंबीर, जास्वंद इत्यादींची छोटी छोटी फांदी घेऊन तुम्ही निरीक्षण करा. तिथं तुम्हाला वेगवेगळे प्रकार आढळून येतील. जसं बघा इथं एकांतरित, आवर्ती पान, सम्मुख आणि वर्तुळाकार. ठीक आहे, चला राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. हा, कारण 7वीचा आपलं 5वीच्या वर्गाचा पण तास असू शकतो. चालेल, प्रकरण वाचा. हे प्रकरण व्यवस्थित वाचा. राहिलेल्या पुढच्या अवयवांचा आपण पुढच्या तासिकेला अभ्यास करूया. धन्यवाद. हे मीटिंग लेफ्ट करा. बाय सर. बाय सर. बाय बाय.